गागा भट्टांचा मुंजीचा प्रस्ताव महाराजांनी फेटाळला की काय? फेटाळला की स्वीकारला ते कळत नाही. म्हणजे मुंजीचे घोंगडे अजून भिजतच पडले तर. पण आम्ही प्रयत्न करतोय. महाराणी साहेबांनी हा विषय महाराजांजवळ काढला, पण महाराजांनी सोयीस्कररित्या तो टाळला असं दिसतंय. हो, पण हा फैसला महाराजांनीच करायला हवा ना. मला वाटतं महाराज शंभूराजांच्या मुंजीला होकार देतील, पण राजाराम राजांच्या मुंजीस नकारच असणार. होकार म्हणजे मग शंभूराजेच उत्तराधिकारी. म्हणजे शंभूराजांना सिंहासन 2 पावलावरच. त्यांना सिंहासन आणि आपल्याला दर्भासन. हो ना. मी काय म्हणतो, आपल्या नशिबात काशी तर नाही ना? काशीला जावेच लागेल जर आपण स्वस्थ बसलो तर. पण आपण स्वस्थ बसायचे नाही. आपण असं एक विचारायचं होतं. बोला. मुंजीचं काय झालं? मुंज? युवराज, म्हणजे तुम्ही आबासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून जाहीर होणार ना? ते होईल, पण आम्हाला मात्र एका वेगळ्याच गोष्टीची चिंता लागून राहील. चिंता? कसली चिंता? घडणाऱ्या घटना तर किती चांगल्या घडत आहेत. एक गोष्ट मात्र चांगली होणार नाही एवढं निश्चित. म्हणजे मुंज होईल, मोठा सोहळा पार पडेल, आणि नंतर आपली ताटातूट होणार. ताटातूट? आणि आपली? का? का? येसू मुंज झाली की आम्हाला सक्तीनं गुरूंच्या घरी नाही का जावं लागणार? गुरूंच्या घरी? युवराज, आपण गुरूंना गडावरच नाही आणू शकत का? येसू ते तत्वात बसतं का? आणि तसा नियमही नाही. मग काय? इकडे आमची मुंज झाली की त्याच मांडवातून आमचं प्रस्थान गुरूंच्या घरी. मग तिथेच अध्ययन, अभ्यास आणि ब्रह्मचर्य. एकदाच भोजन करायचं, एकदाच गुरुगृहाच्या किंवा आश्रमाच्या बाहेर पडायचं, गुरूंचे पाय चेपायचे, गुरुपत्नींची माता म्हणून सेवा करायची. गुरूंच्या घरी गाई वास्त्र असतील तर त्यांना चारायला घेऊन जायचं. पहाटे उठून समिधा गोळा करायच्या, अंगण स्वच्छ करायचं, सारवून घ्यायचं. आणि 12 वर्ष आपली ताटातूट होणार ते वेगळंच. एवढं असतं मुंजीत? मग मुंज म्हणजे काय वाटलं तुम्हाला? पण आता महाराजांची आज्ञा नाकारताही येणार नाही. शिवाय गागा भट्ट एवढं करतात आपल्यासाठी, एवढा ग्रंथ अर्पण केला त्यांनी आम्हास, त्यांचंही म्हणणं डावलता येणार नाही. आम्ही काय म्हणतो युवराज, ही मुंज रद्द नाही करता येणार का? का हो? तुम्ही आमच्यापासून दुरावणार असाल तर ते काही नको आम्हाला. येसू, आम्ही तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही. तुम्हाला जसे आम्ही हवे आहोत ना, तसेच आम्हाला आमचे आबासाहेब हवे. त्यामुळे आबासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून मिरवण्यातल्या आनंदापेक्षा एकाच वाक्यानं आम्हाला जास्त आनंद मिळतो. शूर आबांचे शूर पंचे. आबासाहेबांची सावली हेच आमचं सिंहासन आणि त्यांची माया हेच आमचं स्वराज्य. युवराज, राजे, आम्हास खात्री आहे की आपण दख्खनच्या चौकटीत सामावणारे नाही आहात. आपण श्री काशी विश्वेश्वराच्या पायरीपर्यंत राज्याची सीमा वाढवावी. आमचा देखील तोच प्रयत्न आहे. राज्याची सीमा तर वाढवावीच, परंतु धर्म ही बलवान करावा. बलवान धर्मच आपले आणि स्वराज्याचे रक्षण करेल. पण धर्म बलवान कसा करावा? व्रतवैकल्ये, चालीरीती, सण सोहळे, यात्रा जात्रा
कौटुंबिक सामाजिक देवकार्य, मंदिरे उभारणे, नद्यांना घाट बांधणे, पुराण वेद उपनिषदांचा अभ्यास, म्हणजेच आता जे सर्व थांबले आहे त्याला ऊर्जितावस्था देणे. आपण जे सगळं सांगता आहात ते चांगलंच आहे, परंतु आचार्य, आमच्याकडे हे सगळं करायला तेवढा पुरेसा वेळ नाही. हे काम आपण करावं. आपण जशी भाषेची शुद्धी केली आणि राज्य व्यवहार कोश तयार केला, तसंच धर्माचंही करावं. पूर्वी कसा आपण पिलखाना म्हणायचो, आता गजशाला म्हणतो. पूर्वी कारखाना हा शब्द रूढ होता, आता कार्यस्थान असे म्हणतो. पूर्वी हसूरल अजरत मफुरल म्हणायचो, आता राजमान्य राजेश्री असा मजकूर लिहितो. भाषेतील हे बाटिक पण जसं आपण दूर केलं, तसंच धर्माचंही करावं. आम्ही नाही समजलो. म्हणजे धर्मानं आपल्याला जसं सांगितलंय, साता समुद्रापलीकडे जायचं नाही, ते पाप असतं. म्हणून आपल्यातला एकही जण परदेशी गेला नाही. पण हे परदेशी, ते मात्र समुद्रातील वाऱ्या वादळाशी झुंजत इथे आले, आणि केवळ इथे आलेच नाही तर इकडचे राज्यकर्तेही झाले. आम्हाला हे सगळे समज बदलायचे आहे. आम्ही देखील हाच समज धरून पुढे गेलो असतो तर आपला आरमार कधीच उभं राहिलं नसतं. हे मात्र मान्य. खरं म्हणजे आपला देश दर्यावरती, परंतु गेल्या 1000 वर्षांपासून आपण आपली नाविक विद्याच विसरलो. आणि असा देशाला विकलांग करणारा धर्म आम्हाला नकोय. तो आम्हालाच काय कधीच कोणालाही बळ देऊ शकणार नाही. आरत्या धुपारत्या उदबत्त्यांच्या धुरातला धर्म नकोय आम्हाला. तलवारीच्या लखलखत्या पात्यासारखा धर्म हवाय. आणि आचार्य, हे काम आपलं. परंतु महाराज, आचार्य, आम्हाला गावोगावी पाण्याची तळी बांधायची, पाणवठे शुद्ध करायचे. लोक त्याच पाण्यात जनावरं बसवतात, तिथेच बायका भांडी विसळतात, आणि म्हणून नारू सारखे रोग होतात. म्हणून आड उंच ठिकाणी बांधायला हवा. उंदरांमुळे पटकी येते, गावाच्या गावं ओसाड होतात. यावरही आम्हाला काही उपाययोजना करायच्या. आचार्य, आम्हाला अनेक धरणं बांधायची, गावोगावी लाल माती अंथरायची. आपल्या स्वराज्यातलं प्रत्येक लेकरू, प्रत्येक पोर पोटभर जेवलं पाहिजे. आऊसाहेबांनी त्यावेळी लोकांना दगई दिल्या, विहिरी खणल्या, शेतात नांगर दिलं, उद्योगासाठी बिनव्याजी भांडवल उभं करून दिलं. आता याच सगळ्या गोष्टींकडे आणखीन लक्ष देऊन या अधिक सक्षम, अधिक सशक्त करायला हव्या. आमचा शेतकरी शेतात जाताना आणि शेतातून येताना गाणी म्हणत येतो, हे आम्ही जेव्हा बघतो, तो क्षण आम्हाला अभिमानाचा. शेतातून खळ्यात येईल, खळ्यातून घरात येईल, तर ते मनगटात उतरेल, आणि तरच तलवार मजबूतीनं धरली जाईल. आम्हाला आता तो धर्म हवाय. तेही खरंच. आणखीन एक महत्वाची बाब, गरीब आणि क्षुद्र हे दोन्ही शब्द आम्हास पसंत नाही. क्षुद्रास क्षुद्र म्हणून हिणवायचं आणि त्याच वेळेला यवन अकबर महाबली आहे म्हणून त्याच्या पायीचं पाणी प्यायचं, ही वृत्ती आम्हास पसंत नाही. या असल्या वृत्ती, या अशा धारणा, कर्मकांड, चालीरीती, चुकीच्या रूढी आपल्या धर्मातून दूर व्हायला हव्यात. आणि हे काम आपलं. भिन्न देव, भिन्न प्रार्थना, भिन्न जाती पंथ आणि म्हणून भिन्न विचार, आणि त्यामुळेच आपण एकमेकांना भिन्न वाटतो. ही भिन्नताच आम्हाला मुळात दूर करून टाकायची. आचार्य, म्हणूनच आम्ही आमच्या सरदार सैनिकांना मावळा असं म्हणतो, स्वराज्याचा मावळा. आम्ही छत्रपती जरी असलो तरी आधी मावळाच. मावळा ह्या शब्दातच किती समानता आहे. आम्ही बाळराजांच्या मुंजीबद्दल बोललो. कामात काम झालं असतं, एवढाच आमचा उद्देश होता. मग काय म्हणाले महाराज? महाराज म्हणाले,
आम्ही बाळराजांच्या बाबतीत धास्तावलेले असतो. धाकट्या वेळी आता तुम्हीच सांगा. बाळराजांची मुंज करा असं म्हणालो, त्यात वावगं असं काय बोललो आम्ही? काही वावगं बोलला नाही तुम्ही. आणि चिंता करू नका, महाराज आणि गागा भट्ट बसलेत ना, ते योग्य तोच निर्णय घेतील. मग बाळराजांची मुंज होईल? हो, महाराज जरी तुम्हाला स्पष्ट बोलले नसले तरी गागा भट्टांना ते 2 मुंजींची सिद्धता करायला सांगतील. मग तर देवच पावला म्हणायचं. होईल हो सगळं ठीक. आणि समजा निर्णय झाला नाही किंवा विसरलेच तर आम्हीही सांगू महाराजांना मुंज करा म्हणून. म्हणजे तुम्हालाही आमचं म्हणणं पटतंय ना? पटतंय. आता आम्ही सगळं तुमच्यावरच सोपवलंय. फक्त काळजी एवढीच वाटते की बोला थोरल्या बाईसाहेब. काळजी एवढीच वाटते की बाळराजांना डावललं जाऊ नये. तसं काहीही होणार नाही हो. उलट शंभूराजांची मुंज उशिरा होत असली तरी बाळराजांची मुंज लवकर होईल. थोरल्या बाईसाहेब, हा हार बघा. घडणावळ चांगली आहे. उद्याच्या मुंजीत घाला. खूप साजऱ्या दिसाल. काय चिटणीस? कसला हिशोब काढलाय? आमच्या मोहिमेचा पडताळा तर घेत नाही ना? नाही नाही, या राज्याभिषेकाच्या वेळच्या याद्या आहेत, जमा खर्चाच्या. जमा खर्च बघू. ही मुंजीची कागदपत्र, अगदी मोहरीपासून मोहरांपर्यंत आणि डाळीपासून ढालीपर्यंत सगळ्या नोंदी आहेत त्यात. कोणाला किती दक्षिणा दिली, कोणाला आमंत्रण गेली, पान सुपारी नारळ, सगळ्या नोंदी आहेत. म्हणजे महाराजांचा आदेश आला की तुम्ही मुंजीचा तपशील समोर ठेवणार आणि शाबासकी मिळवणार? नाही हो, महाराज जेव्हा चालतात तेव्हा आपल्याला पळावं लागतं. हो, किती बारीक नोंदी आहेत हो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा एक आऊसाहेबांचा कागद मिळालाय आम्हाला. कसला कागद? राज्याभिषेकानंतर आऊसाहेबांनी महाराजांना खासगी रक्कम दिली होती, अशा नोंदी आहेत त्या. मी बाड ठेवून आलोच. या तुम्ही. काय झाले? तुम्ही काय एवढे खुश झालात? कागदी कसे शहाण्यासारखे समोर येतात बघा. महाराज, आपले विचार निशंकपणे काळाला भेदून जाणारे, परंतु या गोष्टीस अधिष्ठान ईश्वराचे. मुघलांच्या उन्मत्त तलवारी पायदळी तुडवीत 32 मण सोन्याचे आसन उभे करणे हा आम्ही ईश्वरी चमत्कार समजतो. पण आचार्य, एक विचारू? जरूर. तसा तुम्ही शेवटचा चमत्कार कधी पाहिला? पाहिला नाही, ऐकला. तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणीतून वर आल्या. चमत्कार असतो. आम्ही मानतो ते चमत्कार वेगळे आहेत. वेगळे चमत्कार कोणते? आम्ही चमत्कार मानतो तो युद्धामध्ये आमच्या बरोबर आमचा घोडा देखील जिद्दीनं उभा राहतो, तो चमत्कार. आपल्या पोराबाळांना घरात सोडून येऊन स्वराज्यासाठी लढायला येणारा मावळा, तो चमत्कार. त्याच्या जाण्यानंतर
कसोशीनं आपला संसार सांभाळणाऱ्या माता माऊलींचं कणखर काळीज, हाही एक चमत्कार. आचार्य, स्वराज्य हे कोणत्या धार्मिक चौकटीत बसवण्यासाठी निर्माण झालेलं नाही. आमचं हे राजकारण देखील कोणत्याही धर्माच्या मंगल तत्वांवर आधारित नाही. तरी देखील आमच्या श्रद्धेनुसार आमचं हे राज्य हे श्रींचंच राज्य आहे असंच आम्ही मानतो. परंतु रयतेनं मात्र हे राज्य स्वतःच मानलं. इथे धर्म एकच, रयतेच्या सुखाचा धर्म. आणि म्हणूनच आपला मुंजीचा प्रस्ताव आम्ही नम्रपणे नाकारतो आहोत. परंतु महाराज, मुंज तर करावीच लागेल. तो धार्मिक विधी आहे आणि जरुरी आहे. आपणही मुंज केली होती. आम्ही मुंज केली होती, त्यानंतर राज्याभिषेकही केला होता. पण त्यामागचं कारण वेगळं होतं. रयतेच्या स्वातंत्र्यकांक्षेचा, स्फुल्लिंग चेतवण्याचा तो राज्याभिषेक नव्हता आचार्य. ती मराठमोळ्या अंतःकरणाची उभ्या हिंदुस्थानास दिलेली ऊर्जस्वी हाक होती. म्हणजे मुंज होणार की नाही, क्षमा असावी आचार्य, पण आता त्या गोष्टीची गरज नाही. राज्याभिषेकात जेवढे पैसे खर्च होतील त्यात स्वराज्यातील माती, मती, माणसं, मनगट सशक्त आणि बलदंड होतील. परंतु महाराज, आमचा तेव्हाही विरोधच होता. परंतु आऊसाहेबांचा तसा आग्रह होता. आऊसाहेबांना राज्याभिषेकाची द्वाही फिरवायची होती. सामान्य रयतेस आपलाही एक त्राता, मुक्तीदाता, रक्षण करता आहे हे आश्वासन द्यायचं होतं आणि म्हणून तो राज्याभिषेक. परंतु आता आम्ही त्या औपचारिकतेत अडकणार नाही. शिवाय आचार्य, आमची ही एक स्पष्ट धारणा आहे. राजा हा लोकांच्या मनात जन्माला यावा. हे असे होम हवन विधी करून तो कोणावरही लादला जाऊ नये. पटते आहे आचार्य, राज्याभिषेक सोहळ्यामुळे त्यावेळी स्वराज्य आर्थिक अडचणीत आलं होतं. पण आमचं नशीब थोर. आमच्या आऊसाहेब आमच्या मदतीसाठी धावून आल्या होत्या. त्यांच्या खासगीतून त्यांनी जाता येता वाचवलेली, कधी महाराज साहेबांनी पाठवलेली, कधी आम्ही खर्चाला दिलेली रक्कम एवढी मोठी होती की त्यामुळे स्वराज्य पुन्हा सुरळीत चालू लागलं. त्यामुळे यापुढे आता विधी नाही. जे काय होईल ते रयतेचा कौल घेऊनच. महाराज, हा नवा विचार, नवी दृष्टी घेऊन आम्ही उद्या सूर्योदयास आऊसाहेबांचे दर्शन घेऊन मार्गस्थ होऊ. आज्ञा. मुजरा महाराणी साहेब. बोला पंत. सदरेवरची मसलत संपली? काय निर्णय झाला? मसलत संपली नाही अजून. मग येण्याचं कारण? हा एक कागद सापडला. कसला कागद? म्हटलं तर मातृप्रेमाचा, म्हटलं तर जमा खर्चाचा. मतलब? राज्याभिषेकानंतर महाराज आर्थिक अडचणीत आले तेव्हा आऊसाहेबांनी महाराजांना आपल्या खासगीतले साठवलेले 25 लाख होऊन दिले. त्याची नोंद या कागदावर आहे. या रकमेमुळे आणि आईच्या मायेमुळे राज्य पुन्हा पळते झाले. याला म्हणतात आईने मुलासाठी करून ठेवलेली तजवीज. म्हणजे राज्य नसताना राज्य निर्माण केले, छत्रपती बनवले आणि आर्थिक उणीव भासली तर ही घे बाबा रक्कम. आणि रक्कम किती? थोडी थोडकी नाही, 25 लाख. खरंच एक आई आपल्या मुलासाठी केवढं डोंगरा एवढं काम करून ठेवते. आता तुम्ही काय करावे हे तुम्हीच ठरवा, आम्ही काय सांगणार.